भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवार म्हणून विशाल मनोहर म्हात्रे व वॉर्ड क्रमांक 13 मधून अजय कुरकुटे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। माझा प्रभाग माझी जबाबदारी, समस्या अनेक पर्याय एक या घोषवाक्याने यावेळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार विशाल मनोहर म्हात्रे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून प्रभागातील विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले असून तरुण, उत्साही आणि काम करणारा प्रतिनिधी म्हणून ते जनतेसमोर आपली भूमिका मांडत आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधील निवडणूक यावेळी चुरशीची होणार असून विशाल मनोहर म्हात्रे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। तर चला पाहूया यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 13 मधून विशाल मनोहर म्हात्रे व वॉर्ड क्रमांक 13 मधून अजय कुरकुटे काय म्हणाले। भादवड टेमघरपाडा ग्रामस्थ मंडळ, भादवड टेमघरपाडा, टेमघर, साईनगर आणि आदिवासी पाडा जवळजवळ 36 वर्ष झाली लोकांना आमच्या नगरसेवकांना निवडून देत आहेत, परंतु जसा गावाचा विकास व्हायला पाहिजे त्या हिशोबात गावाचा विकास झालेला नाही। जवळजवळ रस्ते बघाल तुम्ही, आता आपल्या समोरच बघाल तर रस्ते किती खराब आहेत, पिण्याचं पाणी नाही। आमच्या इकडचा पूर्ण पट्टा पोलीस लाईन नाक्यापासून तर रामदेव सोसायटी शंभूनगर पर्यंत जवळजवळ पिण्याचं पाणी नाही। त्याच्यानंतर रोडावर वाढलेली अवैध पार्किंग वगैरे भरपूर अशा समस्या आहेत। गावाला कमानी नाहीये। यांना निवडून देतो फक्त आपण, हे फक्त यांची पोटं भरतात, बाकीचा गावाचा विकास झिरो। आमचा विजन एकच आहे का आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम तर प्रत्येक 2 महिन्यात 3 महिन्यात आम्ही गावाची मीटिंग लावू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांना कशा पूर्ण करता येतील आम्ही त्याच्यावर काम करू। आम्ही स्वतःसाठी नाही, आम्ही गावासाठी उभे आहेत। आणि याच्या पहिले पण आम्ही 4 वर्ष पहिले 5 वर्ष पहिले आम्ही गावासाठी काम करत आलोय। रस्त्यावर उतरून आम्ही काम केलेले, तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठे होते ते कुठेच दिसले नाही आम्हाला। म्हणून आम्ही यावेळेला जनतेला एकच आवाहन करतो का तुम्ही भरघोस मतांनी विजय करा आम्हाला आणि यावेळेला परिवर्तन करून दाखवा, जेणेकरून काहीतरी गावाचा विकास होईल। आपण तेच लोकांना निवडून दिले तर येणाऱ्या 5 वर्षात गावाची दशा आणि दिशा जी जशी थांबलेली आहे तशीच थांबून राहणार आहे। प्रतिसाद गावकर या गावातून मला जास्तीत जास्त लीड भेटेल अशी मी लोकांकडे अपेक्षा केलेली आहे आणि लोक त्या अपेक्षेला पूर्णपणे प्रतिसाद देऊन आहेत आणि येत्या 15 तारखेला भरघोस मतांनी मला विजय करतील माझी अशी आशा आहे। टेमघरकरांचाही पूर्ण मला प्रतिसाद आहे। टेमघरच्या जनतेमध्ये एकदम भयभीत असं वातावरण आहे, पण मी त्यांना सर्व लोकांना सांगतो का तुम्ही ज्या वेळेला मतदानाला जाता त्यावेळेला तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला कोण नसतो, त्यावेळेला तुम्ही न घाबरता परिवर्तन करा आणि तोच परिवर्तन येणाऱ्या 5 वर्षात आपल्या दोन्ही गावासाठी तिन्ही गावासाठी परिवर्तन आणेल आणि गावाचा विकास होईल असं मी सर्वांना आश्वासन देतो। नक्कीच युवकांना संधी मिळाली पाहिजे, त्यांनाही सहकार्य करावा। मी लोकांकडून भरभरून अपेक्षा करतो का लोक व आमच्या भागात कुठली सुविधा होत नाही, आमच्या भागात कोणालाही माहित नाही आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगरसेवक म्हणून कोण आहे, आजूबाजूला कोणाला माहित नाही, कोणाच्या सुखादुखात नाही जात, कुठलाही कार्यक्रम नाही, कुठलीही मीटिंग नाही घेत। त्यामुळे आम्हाला हा पाऊल उचलावा लागला आणि नक्कीच सर्वांची साथ मिळालेली आहे आणि संधी निवडून येण्याची नक्कीच मी प्रयत्न करेन। बदल नक्कीच घडवणार, प्रत्येक महिन्याला मीटिंग घेणार, प्रत्येक वार्डात जाणार, कोणाच्या काय समस्या आहेत ते बघणार, रोड सुविधा आहेत का नाही, पाणी वगैरे आहे का नाही, कोणाला काही त्रास होतो का, सगळं विचारून क्लिअर करणार। नक्कीच आम्हाला तर अनुभव कमी आहेच, आम्ही एवढे भले धुरंधर उभे आहेत, त्यांच्या समोर आम्ही काहीच नाहीये, तरी आम्ही सुद्धा हिंमत केलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला खूप आहे। फक्त त्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन योग्य बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा हीच आम्ही विनंती करतो लोकांना। माझ्या मुलांनी पहिली वेळ पाऊल टाकले गावामध्ये, फक्त गावाने त्याला साथ द्यावा, दुसरं बाकी काहीच नाही। माझा मुलगा सर्व काही गावासाठी करणार आहे हीच माझी इच्छा आहे। रामकृष्ण हरी।
काय बोलू प्रत्येक वेळेस युवकांनाही संधी द्यावी, जसे जुने लोक आजपर्यंत आहेत तसे नवीन लोकांनाही संधी द्यावी आणि नवीन लोकांकडूनही काम करून घ्यावे आणि लोकांनीही त्यांना प्रतिसाद द्यावा की जुने लोक नाही करत पण नवीन लोक करतात की नाही हे आपण पाहूया. त्यांनी याआधी कामं केलेली आहेत असं मलाही माहिती आहे, गावकऱ्यांनाही माहिती आहे. त्या नवीन कामं नाही तर जुने कामं तरी त्यांनी पाहावे आणि नवीन कामं त्यांच्या हातातून होतील आणि घडून यावेत असं म्हणजे त्यांनी लोकांनी करावे की म्हणजे होतील याची अपेक्षा करून आपण त्यांना निवडून द्यावे. असं आपण पाहत आहात विशाल मनोहर म्हात्रे आणि अजय कुरकुटे हे दोन उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याच्याकडून उभे केलेले आहेत, जे आपल्याला पुढे जाऊन आपल्याला पूर्ण समस्या याच्या समाधान करू शकतात. आणि आपल्या ज्या समस्या आहेत ते आता नाही 4 वर्षापासून ज्या गावात समस्या आहेत त्यासाठी स्वतः जाऊन तिथं उभे राहतात. आज गावात या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाहीये. पिण्याचे पाणीचं तर एवढं आहे का नलामधून अक्षरशः ते जिवंत मासे येतात. या गोष्टीकडे पण कोणी बघायला तयार नाहीये. तर आम्हाला माहिती आहे, काय सर्व गावकऱ्यांना माहिती आहे हा व्यक्ती हे 2 व्यक्तीला आम्ही उभा केले तर ते आपल्याला समस्या दूर करतील, त्यासाठी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत.